प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. किती वाटते ओढ मनाला सहवासाची तुझ्या मला. बिलगुनी बसलो तुझ्या पदाला त्याचून कोरी प्रभू मला. किती वाटते ओढ मनाला सहवासाची तुझ्या मला. माणसाच्या अंतर्यामी एक ईश्वरी उत्कंठा असते. परमेश्वराला भेटण्याची एक तळमळ असते. परंतु ह्या जगातील एकंदरीत जग राहाटी जी आहे त्यामुळे त्याचं लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. आमोसच्या पुस्तकातली वाचनं आपण ऐकली. ह्या आठवड्यामध्ये होशियाच्या पुस्तकातील वाचनं आहेत. आणि आमोस हा मेंढपाळ, त्याने सामाजिक न्याय ह्या विषयावरती लोकांचे डोळे उघडले की तुम्ही जे पाप करत आहात त्यामुळे समाजातील गोरगरिबांवरती कोणता प्रसंग गुदरलेला आहे त्याचा नुसता विचार करा. परंतु तुम्ही हे जे पाप करत आहात त्यामुळे परमेश्वराचं हृदय कसं भळभळत आहे हे मात्र होशियाने दाखवून दिलं. आमोस मेंढपाळ तर होशिया शेतकरी. आणि शेतकरी म्हटल्यानंतर आपल्या शेतीतील उपजांचा त्याला सातत्याने ध्यास लागलेला असायचा. शेतकरी म्हटल्यानंतर त्यावेळच्या एकंदरीत परिस्थितीनुसार लोक आपल्या शेतामध्ये बाआल आणि आशेरा ह्यांच्या मूर्ती ठेवून त्यांची पूजा करायची. कशासाठी? कारण त्यांची एक अशी समज होती की बाआल हा देव आहे, आशेरा ही देवी आहे. ह्या दोघांच्या मिलनातून पृथ्वीवरती सर्व धनधान्य उगवत असतं. आकाशातून पाऊस पडतो तो देवाकडून येतो. भूमीकडून भात पिकत असतं ते आशेराच्या उरातून उगवलेलं असतं, तिच्या उदरातून प्रसवलेलं असतं. आणि म्हणूनच आता होशिया संदेष्टाला परमेश्वराचं वचन प्राप्त होतं. परमेश्वर त्याला सांगतो, जाऊन माझ्या लोकांना सांग की ही सगळी फळफळावळ अन्नधान्य पिकं देणारा बाआल देव नाही आहे, आशेरा देवी नाही आहे. मी परमेश्वर याहवे तुमचा देव तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुरवत आहे. आणि हे तुमच्या लक्षात यावं म्हणून आता काही काळ ह्या सगळ्या गोष्टी मी ओढून ठेवणार आहे, आकसून ठेवणार आहे, आवरून धरणार आहे, रोखून धरणार आहे. मग तुमच्या लक्षात येईल की मी तुमचा परमेश्वर आहे. हे सगळं करण्यासाठी होशियाच्या पुस्तकातील पहिल्या 3 अध्यायामध्ये एक प्रसंग आपल्याला सांगण्यात आलेला आहे. परमेश्वर होशियाला बोलावतो आणि जाऊन एका वेशीशी गोमेर हिच्याशी लग्न करायला सांगतो. भोळा सांब असलेला होशिया, साधा भोळा शेतकरी असलेला होशिया जाऊन एका वेशीशी लग्न करतो. तिच्यापासून त्याला 3 मुलं होतात, 2 मुलं 1 मुलगी. आणि मग ती तिच्या धंद्याला निघून जाते. होशिया हादरतो, परमेश्वराकडे येतो. प्रभू, तू मला काय सांगितलंस? एका वेशीशी लग्न करायचं? मी पाळली तुझी आज्ञा आणि बघ माझ्या वाटेला कोणते भोग आले. परमेश्वर त्याला सांगतो, जा पुन्हा एकदा तिला विकत घे. कारण हे केवळ तुझं जीवन नाही, हे माझं हृदय आहे. मी माझ्या लोकांना निवडलं, त्यांना प्रसवलं, त्यांचं पालन पोषण केलं, लालन पालन केलं. पण ते मला सोडून आता दुसऱ्यांच्या नादी लागलेले आहेत. ही परमेश्वराच्या हृदयातील भळभळती जखम या ठिकाणी होशिया संदेष्टा लोकांसमोर उघडी करतो. अशा सगळ्या जखमा बांधण्यासाठी ख्रिस्त ह्या जगामध्ये अवतरला. आज माणसाच्या हृदयाला जखमा झालेल्या आहेत.
अपमानाच्या जखमा आहेत, नैराश्याची झटके आहेत, दुःख, चिंत, विवंचना, आजार, अडचणी, कर्ज, कितीतरी अडथळे आलेले आहेत. अशा वेळेला येशू येतो, मुक्या माणसाला बरं करतो, त्याच्यामधील भूत काढून टाकतो, कितीतरी नाना रोगाने पिडलेल्या लोकांना जीवनदान देतो आणि काय नक्की सांगत असतो, हे माझं हृदय तुमच्यासाठी कळवळत आहे, या नवीन जीवनाचा स्वीकार करा. ते नवीन जीवन आपल्याला स्वीकारता यावं अशी कृपा प्रभूकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.